कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। म्हणजे मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अमृत योजनेअंतर्गत निकृष्ट पाईपलाईन टाकल्याप्रकरणी शिंदेंची अडचण होण्याची शक्यता आहे। हे प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालं असून मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथपत्रामधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच यामध्ये जबाबदार धरलेले आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी चेतन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आता कोकाटे आणि मुंडेंनंतर शिंदे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे। हे प्रकरण नक्की काय पाईपलाईनचं? केतन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, शिंदे अडचणीत येतात पाईपलाईन प्रकरणामुळे। ते प्रकरण काय आहे? 2019 मध्ये भाजप सरकार असताना यवतमाळमध्ये अमृत योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते। 2019 ची निवडणूक लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले आणि ते तत्परतेने पूर्ण करणार म्हणून जे पाईप निवडण्यात आले ते थेट कंत्राटवर देता पुरवठादारांना खरेदी करण्यात आले आणि थेट जी कंत्राटदार कंपनी होती पाईप टाकण्याची, त्यांनी ते पाईप पूर्ण शहरभर टाकले। हे निकृष्ट असल्याचा आरोप करून यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पसगाडे यांनी नागपूर खंडपीठामध्ये उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका दाखल केली आणि हा सगळा प्रकार समोर आला। त्यानंतर हायकोर्टाने या सगळ्या एक प्रथम दर्शनी हा घोटाळा असल्याचे मत निरीक्षण नोंदवत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना जबाबदार अधिकारी मंत्री यांची नावं नक्कीच। आणि यामुळेच शिंदे सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि विरोधकांना एक आयतं कोलीत इथं मिळालेलं आहे। मुंडे आणि कोकाटे नंतर आता शिंदे अडचणीत येण्याची शक्यता। निकृष्ट पाईपलाईन प्रकरण शिंदेंना भोवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।